नमस्कार. आपण पाहत आहात महा 83 डेली न्यूज. आज दिनांक 1 ऑगस्ट 2026. ठाणे पश्चिमेकडील कापूरबावडी नाका येथील गाळेधारक व रहिवासी यांना तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण ठाणे यांच्या वतीने हे गाळे व येथील रहिवासी आदिवासी जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केले असल्याची नोटीस आज या गाळेधारकांना तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण ठाणे यांच्या वतीने देण्यात आली. परंतु ही नोटीस अनधिकृतपणे आहे व आमच्यावरती अन्याय आहे. आम्ही वडिलोपार्जित या जमिनीवरती कसत आहोत, तसेच येथे काम करत आहोत. आम्ही या विरोधात कोर्टातही गेले आहोत. हे संपूर्ण आमच्यावरती होत असलेला अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया येथील गाळेधारकांनी व रहिवाशांनी महा 83 डेली न्यूजकडे नोंदवली. या संपूर्ण कारवाई विरोधात येथील गाळेधारक व रहिवासी यांनी महा 83 डेली न्यूजकडे आपली कैफियत मांडली. तहसीलदारनी हा चुकीचा आदेश दिलाय, कारण की अनलिगल स्ट्रक्चर सांगितलंय. अनलिगल स्ट्रक्चर नाही, आम्ही विकत घेतलेली जागा आहे. 99चं ॲग्रीमेंट आहे. मागं पण विकत घेतली आहे, मागची जागा पण ते पण आहे आपल्याकडे. 94ला आणि 1972ला जागा घेतली आणि हायकोर्टामध्ये आम्ही हे झालंय, पिटिशन फाईल केली, जिथून आलं स्टे ऑर्डर आहे हायकोर्टाचा आम्हाला कांबळीला. बाकी ह्या लोकांना अजून दिला नाही, कारण की त्यांनी प्रेशर टाकलंय. आणि तहसीलदार पण आमच्या साईडनी बोलत नाही. न्यूट्रलमध्ये नाही, तो न्यूट्रलमध्ये आहेच नाही. सगळेजण पकडून 20-25 जण आहेत आणि मागं घर आहेत चाळ. त्यांना तर नोटीस, त्यांना तर काय केलंच नाही, कुठलाच ॲग्रीमेंट केला नाही त्यांच्याशी, कुठलाच नोटीस नाही. खाली तहसीलदारकडे पण बोलवलं नाही त्या लोकांना. हे बघ, हे खाली आहे ना लेटर पाठवलंय त्यांनी, कोणाचं नाव आहे काय माहित नाही, लेटर पाठवलंय बस. हे घरात रातोरात वाटवले, कोणी वाटवले, जे आहे तो. हा, नीता इंदुराव गुरव. मी 40 वर्षापासून इथे राहते. माझी लहानाची मोठी मुलं इथं झालेली आहेत आणि आता आम्हाला ही नोटीस पाठवलेली आहे, ही इनलिगली आहे. याच्यावर काय आहे काय, कोर्टाचं काय आहे काय? आम्हाला 24 तासाच्या आत रूम खाली करायला सांगितले. आम्ही मुलं बाळं घेऊन कुठे जायचं? तर ह्याच्यावर काहीतरी सरकारनं नियम काढावा आणि आम्हाला काहीतरी सुविधा करावी, नाहीतर आम्ही कोर्टात जाणार. तर माझं नाव प्रदीप शंकर शेट्टी आहे आणि यांनी काय केलं आहे का बाबा, जागा मालक मी आदिवासी आहे म्हणून दाखवलं त्यांनी, पण त्यांचं आदिवासी वगैरे सर्व उडून गेले. त्यांनी ऑलरेडी जागा विकलेली आहे, त्यांचा कन्व्हेन्स डीडपासून सर्व काही, आणि जे 36 वगैरे सर्व डिमॉलिश झालेलं आहे. तरी पण ते फक्त सातबाऱ्याच्या नावावर आहे ना, फक्त लोकांकडनं खोटं दाखवून ते पैसे घेण्याचं काम करतात. आता सेटिंग करून बाहेरचे गुंड मागवलेले आहे आणि तोडायची तयारी करून त्यांनी पोलिसाचा बंदोबस्त घेतलेला आहे आणि कधी काही कारवाई होऊ शकतो. आपलं एवढंच रिक्वेस्ट आहे सरकारना, कायदेशीर जावा. जर हायकोर्ट आणि कोर्टाचा आहे तर डिमॉलिश करण्याचं आमचं काही एक म्हणणं नाही, पण आमचं पण ऐकून घ्यावा कोर्टाने आणि काहीतरी निर्णय व्यवस्थित द्यावा. कोर्टाने आमच्या विरुद्ध काही निर्णय दिलेला नाही, फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही चौकशी करून आम्हाला बॅकअप तुम्ही सांगा. हे आपल्या पर्सनल लेवलमध्ये जे काय लिहून देतात का बाबा आम्ही तोडा, हे करा, ते तुम्ही स्वतः तोडून घ्या असे निर्णय दिलाय. असं कोर्ट देऊ शकत नाही किंवा आपला तहसीलदार देऊ शकत नाही ऑर्डर. फक्त आमचं म्हणणं आहे का जो प्रॉपर चॅनलमध्ये जावा तुम्ही, आणि जर हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा जर आम्हाला तोडायचा आदेश आहे तर आम्ही स्वतःहून तोडून देऊ तुम्हाला सकुशीने. आणि पाऊस चालू आहे, आम्ही कुठं जाणार आहे? पावसापर्यंत तर पहिला आम्हाला तुम्ही थांबा. डायरेक्ट बोलतात रस्त्यावर काढा, पोलीस बंदोबस्त घेऊन येतात, चुकीचं काम आहे. फक्त आम्ही तेवढा तुमचा हे करतो का बाबा आम्हाला सहकार्य करा आणि आमची मदत करा. हे एवढं लोक सर्व जमलेत, तुम्ही दखल घ्या आणि आमची मदत करा. हे बघा, पहिले तर हे आदिवासी जगह आहे नाही, कारण की आदिवासी जगह असली तर त्याला विकायचा अधिकार नाही. यांनी ऑलरेडी विकून टाकलेली आहे. आणि दुसरं, हे सगळे जे राहतात ते 60-70 वर्षापासून भाडूत आहे आणि ते भाडूची पावती पण देतात. आणि आत्ता जी काही जमलेली जी मंडळी आहे ते सगळ्यांचे वर पॉलिटिकल प्रेशर आणून आमच्या विरोधात निर्णय देऊन आम्हाला सगळेला रडवर पावसाच्या वेळामध्ये रोडवर आणायचा प्रयत्न करतायत. हे सरकारचं म्हणणं आमचं ऐकलं पाहिजे आणि खरे लोकांना न्याय दिला पाहिजे. कारण कोणी ॲडजस्टमेंट करून न्याय नाही दिला तर ह्याचा परिणाम सरकारला आणि हे सर्व मंडळीला भोगावं लागेल. एकच सांगतो, हे अन्याय कोणी सहन करणार नाही. मी 5 पिढीपासून हा दुकान चालवतो. 5 पिढी, 5 जनरेशन झाली माझी, आता 5वी जनरेशन चालू आहे. आम्हाला आजपर्यंत जेव्हा आम्हाला सहकार्य द्यायला झाला तेव्हा आम्ही रोड कटिंग करून दिलेली आहे.
आजपर्यंत 3 वेळा झालेलं आहे, 3री वेळा आहे. तर त्या सर्वांना मी सरकारला, मोदी साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, ठाण्याचे कलेक्टर साहेब, पोलीस कमिशनर साहेब, महानगरपालिका कमिशनर ज्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्विंग असेल त्यांनी आमची गोष्टी ऐकल्याशिवाय तोडायचा ऑर्डर दिला किंवा तोडलं तर ते भारी त्यांना पडणार, एवढंच मी 2 शब्द सांगते. ठाणे येथील कापूरवाडी नाक्याजवळील गाळेधारक व रहिवासी यांनी महा 83 डे न्यूजकडे आपल्या मनोगत व्यक्त केल्या. त्यांचे म्हणणे त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा बेकायदेशीरपणे आहे. पाहूया आपण या गाळेधारकांवरती अन्याय होतो की यांचा लढा हा असाच चालू राहतो. मी महा 83 डे न्यूजसाठी समीर मार्कंडे, ठाणे.